महागाव नगरपंचायतीकडून मान्सूनपूर्व तयारीकडे दुर्लक्ष, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. शैलेश कोपरकर यांचा गंभीर आरोप. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महागाव नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस मान्सूनपूर्व तयारी करण्यात आलेली नसल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. याबाबत नगरसेवक तथा शहर काँग्रेस कमिटी महागावचे अध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नगरपंचायतीने मान्सूनपूर्व आढावा सभा घेतल्याचा केवळ दिखावा केला असून प्रत्यक्षात शहरातील नालेसफाई, गटार स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, पाणी निचरा व्यवस्था, विद्युत खांबांची तपासणी आणि धोकादायक झाडांची छाटणी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शैलेश कोपरकर यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की मान्सूनपूर्व तयारी ही नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बाब असताना नगरपंचायत प्रशासन केवळ बैठका घेऊन कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवत आहे. प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून अनेक भागांमध्ये नाले तुंबलेले आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. घरांमध्ये पाणी शिरणे, दुर्गंधी, डासांचे प्रमाण वाढणे तसेच साथीच्या रोगांचा धोका निर्माण होतो. मात्र यंदा देखील प्रशासनाने कोणतेही ठोस नियोजन केले नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शैलेश कोपरकर यांनी नमूद केले, शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात अपघातांची शक्यता वाढणार आहे. विशेष म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना घेण्यात आलेल्या बैठकीबाबतही विविध स्तरांवर चर्चा सुरू असून प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केले का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने केवळ औपचारिकता न करता तातडीने प्रत्यक्ष काम हाती घ्यावीत अशी मागणी त्यांनी केली. महागाव शहरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेता नगरपंचायतीने तातडीने नालेसफाई, त्याचबरोबर गटारांची स्वच्छता, रस्ते दुरुस्ती आणि पाणी निचरा व्यवस्था सुधारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू करावीत, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही नगरसेवक तथा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी दिला आहे. सिटी इंडिया न्यूज.